नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे मरणाचे सरोवर. पांडव तेव्हा द्वैतवनात राहत होते. तिथला त्यांचा मुक्काम आता काही महिन्यांपुरताच उरला होता. एक दिवस युधिष्ठिराला विनंती करण्यासाठी एक ब्राह्मण त्याच्याकडे आला. तो युधिष्ठिराला म्हणाला की त्याच्या झोपडीत एक हरिण शिरले आणि अग्नी करण्यासाठी ठेवलेल्या काटक्या घेऊन गेले. त्या काटक्या एकमेकांवर घासून जो अग्नी निर्माण करतात त्याला अरणी असे म्हणतात. सकाळी उठल्यानंतर या काटक्या घासून आधी अग्नी तयार करण्याचा हा धार्मिक विधी असतो. या अग्नीची आधी पूजा केली जाते आणि मगच दिवसाची सुरुवात होते. कुठलेही घर या अग्नीशिवाय असता कामा नये. त्या ब्राह्मणावर हे संकटच आले होते. त्या हरिणाच्या शिंगात अडकलेल्या काटक्या परत आणून देण्याची विनंती त्याने पांडवांना केली. पांडव उठले आणि त्या हरिणाचा शोध घेत निघाले. बऱ्याच अंतरावर त्यांना ते हरिण दिसले, पण अचानक दृष्टीआड झाले. काय करावे हे पांडवांना कळेना. त्या ब्राह्मणाचे समाधान आपण करू शकत नाही यामुळे युधिष्ठिर दुःखी झाला. मनाने उदास झालेले, तहान भुकेने व्याकुळ झालेले पांडव एका विशाल वटवृक्षाखाली बसले आणि हे संकट आपल्यावर का आले याचा विचार ते करू लागले. विनंती घेऊन आलेल्या ब्राह्मणाचे आपण समाधान करू शकत नाही हे पांडवांच्या दृष्टीने संकटच होते. नकुल युधिष्ठिराला म्हणाला, आपण धर्माच्या मार्गावरून कधीही ढळलेलो नाही. असं असताना आपल्यावर हे संकट का यावं? युधिष्ठिर त्याला म्हणाला, वत्सा, संकट कधी एकटी येत नाहीत. अनेक संकटांना सोबत घेऊनच ती येतात. हे तुला ठाऊक नाही काय? त्यांना सहन करणं इतकंच आपण करू शकतो. त्यांना येण्याची कारणं शोधणं हे आपलं काम नव्हे. त्यांना आपल्याकडे पाठवण्यात आलं आहे. आपण त्यांना सहन केलं पाहिजे. भीम म्हणाला, हे संकट आपल्यावर का आलं याचं कारण मला कळलं आहे. त्या पापी दुःशासनानं द्रौपदीला दरबारात खेचत आणली तेव्हा मी जर त्याला ठार केलं असतं तर हे संकट आपल्यावर आलं नसतं. त्याला मी जिवंत राहू दिला, हे माझ्या हातून पाप घडलं. हे संकट त्या पापाचं फळ आहे. अर्जुन म्हणाला, त्या दिवशी राधेयानं द्रौपदीचा अपमान केला तेव्हा मी सहनशीलता दाखवायला नको होती. माझ्या हातून हे पाप घडलं. त्याचे शब्द माझ्या काळजात घुसले तरीही मी त्याला ठार केलं नाही. त्यामुळे हे संकट आलं आहे. सहदेव म्हणाला, त्या दिवशी शकुनी दूध खेळत असतानाच मी त्याला ठार केला असता तर आमच्यावर हे संकट आलंच नसतं. हे ऐकून युधिष्ठिर त्यांच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, भूतकाळाकडे पाहून जर तर करण्याची ही वेळ नव्हे. आपल्याला लागलेली असह्य तहान भागवायची कशी, ही वेळ याच क्षणाचा खरा प्रश्न आहे. नकुल, तू झाडावर चढ आणि आजूबाजूला कुठं पाणी दिसतं आहे का ते पहा. तहानेनं आपण मरतो आहोत. सांगितल्याप्रमाणे त्याने केले. नकुल म्हणाला, काही अंतरावर पाण्याचं सरोवर मला दिसतं आहे. हे ऐकून सर्वांना आनंद झाला. युधिष्ठिर त्याला म्हणाला, वत्सा, ताबडतोब जा आणि सर्वांसाठी पाणी घेऊन ये. नकुल धावतच त्या सरोवराकडे गेला. नकुल सरोवराकडे पोचला. ते थंडगार पाणी जणू प्राशनाचे निमंत्रणच देत होते. तो जवळ गेला आणि ते पाणी पिणार इतक्यात कुठून तरी आवाज आला. तो आवाज म्हणाला, माझ्या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत तू देत नाहीस तोपर्यंत तू हे पाणी पिता कामा नये किंवा ते घेऊन जाता कामा नयेस. त्याला अतिशय तहान लागली होती. त्याने त्या आवाजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते थंडगार पाणी तो प्याला. त्या क्षणी नकुल मरून पडला. उरलेले पांडव नकुल पाणी घेऊन येण्याची वाट पाहत होते. बराच वेळ झाला तरी नकुल परत येईना. तेव्हा त्याचा शोध घेण्यासाठी युधिष्ठिराने सहदेवाला पाठवले. सहदेव सरोवराकडे गेला. तिथे त्याला आपला भाऊ मरून जमिनीवर पडलेला दिसला. ते दृश्य पाहून त्याला धक्काच बसला, पण तरीही त्याला तहान लागली होती. तो त्याच्याप्रमाणे त्या सरोवराचे पाणी प्याला. त्यालाही त्या अज्ञात आवाजाने पाणी पिऊ नकोस असा इशारा दिला होता, पण त्यानेही तो ऐकला नाही. आपला भाऊ नकुल याच्याप्रमाणे तोही मरून पडला. युधिष्ठिराने त्यानंतर अर्जुनाला आणि मग भीमाला पाठवले. तेही परत आले नाहीत. युधिष्ठिर कोड्यात पडला. त्याच्या मनात अनेक कुशंका येऊ लागल्या. तेव्हा तो स्वतःच त्या सरोवराकडे जायला निघाला. तो तिथे पोचला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याचे सगळे भाऊ मरून पडलेले त्याला दिसले. युधिष्ठिर सुन्न झाला. तो म्हणाला, हे झालं तरी कसं? युद्ध झाल्याची एकही खून इथे दिसत नाही. हे चौघेजण लढल्याशिवायच मारले गेले. यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. काहीतरी विश्वासघात झाल्याचं दिसतं आहे. हे कसं झालं असेल?
दुःखाने हृदय भरलेला युधिष्ठिर आपल्या लाडक्या भावांच्या मृतदेहांकडे पाहत उभा राहिला. त्याच्या गुडघ्यातले बळ गेल्यासारखे झाले. आपण आता बेशुद्ध पडणार असे त्याला वाटू लागले. कसा बसा तो जमिनीवर बसला. हे इतके भयंकर संकट होते की त्याचे डोळेच चुकून गेले. अश्रू उरलेच नाहीत. आपल्या दोन्ही हातात आपले डोके धरून निश्चल बसलेला युधिष्ठिर दगडात कोरल्यासारखा दिसत होता. तो स्वतःशीच म्हणाला, आता आमच्या चुलत भावांना आनंद होईल. दुर्योधनाचं स्वप्न प्रत्यक्षात आलं. शकुनीला जे करायचं होतं ते घडून आलं. कसलीही चाहूल न लागू देता त्यांनी पाठवलेल्या हेरांनी माझ्या भावांचा वध केलेला दिसतो आहे. माझ्या आईच्या आणि द्रौपदीच्या डोळ्यातल्या प्रश्नांना आता मी काय उत्तर देऊ? या माझ्या चारही भावांना माझ्यामुळे इतकी वर्ष दुःख भोगावं लागलं आणि आता आमचं स्वातंत्र्य अगदी जवळ आलं असताना माझ्या या भावांचा वध झाला. या जगात मी कसा काय जगू? त्यांच्याऐवजी मी का नाही मारले गेलो? त्यांच्यावर अशी उडी घालणारा तो मृत्यू आहे कुठं? त्यांना अजून माझ्यावर का उडी घातली नाही? दुःखामुळे युधिष्ठिर जणू वेडा झाला होता. त्याचे डोळे त्या सरोवराच्या थंड पाण्याकडे वळले आणि त्याची तहान जागी झाली. तो पाण्याजवळ गेला. आता पाणी पिणार इतक्यात तो अपार्थिव आवाज त्याला ऐकू आला. काही प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय तू पाणी पिता कामा नये, असे तो आवाज म्हणाला. तो आवाज कुणाचा हे कळावे म्हणून युधिष्ठिर सभोवार पाहू लागला. तेव्हा तो आवाज म्हणाला, तुझे भाऊ एकामागून एक इथं आलेले मी पाहिले. पाणी पिऊ नका असं मी त्यांना सांगितलं, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. ते पाणी प्याले आणि मरून गेले. मी यक्ष असून सरोवर माझ्या मालकीचा आहे. युधिष्ठिराचे अश्रू गळ्यात दाटून त्याचा आवाज घोगरा झाला होता. त्याने त्या यक्षाला विचारले, तू कोण यक्ष आहेस? रुद्रांपैकी तू एक आहेस काय? तू मारुतांचा प्रमुख आहेस काय? प्रचंड शक्तिमान अशा माझ्या भावांचा एका फटक्यात जीव घेणारा तू आहेस तरी कोण? माझे भाऊ अजिंक्य आहेत. कोणीही, अगदी देव सुद्धा त्यांच्यापैकी एकाचाही वध करू शकत नव्हता. पण तू तर या चौघांनाही ठार मारलंस. ते आपला जीव वाचवण्यासाठी लढूही शकले नाहीत. तुझं मला कौतुकही वाटत आहे आणि भयही वाटत आहे. ज्यानं माझ्या भावांची अशी अवस्था केली तो कोण आहे हे कृपा करून माझ्यासमोर प्रकट हो. मला तुला पाहायचं आहे. यक्ष युधिष्ठिरासमोर प्रकट झाला. तो भीतीदायक दिसत होता. यक्षाच्या शक्तीला युधिष्ठिराने प्रणाम केला आणि तो म्हणाला, तुझ्या दर्शनानं माझा सन्मान झाला आहे. माझ्या विनंतीला तू मान दिलास हा तुझा मोठेपणा आहे. मी तुझा कृतज्ञ आहे. यक्ष युधिष्ठिराला म्हणाला, तुझ्या भावांनी माझं ऐकलं नाही. मी तुलाही सांगतो आहे की हे सरोवर माझं आहे. तू माझ्या काही प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत देत नाहीस तोपर्यंत तू या सरोवराचं पाणी पिता कामा नयेस. युधिष्ठिर म्हणाला, यक्षदेवा, तू जे सांगतो आहेस त्याकडे दुर्लक्ष करून मी तुझा अपमान करणार नाही. तू म्हणतोस की हे सरोवर तुझं आहे. तसं असेल तर तुझी परवानगी मिळेपर्यंत या पाण्याला मी स्पर्शही करणार नाही. तुझ्या अटी मला मान्य आहेत. तू मला प्रश्न विचार. माझ्या कुवतीनुसार त्यांची उत्तरं देण्याचा. नमस्कार सर्वांना, मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची कथा आहे यक्ष प्रश्न. यक्ष युधिष्ठिराला म्हणाला, तुझा भाऊ अर्जुन यानं आपला जीव वाचवण्यासाठी लढण्याचा प्रयत्न केला. आपल्या बाणांनी मला ठार करण्याची धमकी त्यानं मला दिली. त्याच्याकडे असलेली दिव्य अस्त्र त्यानं माझ्यावर फेकली, पण त्यांचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. मी त्याला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितलं, पण त्यानं नकार देऊन तो पाणी प्याला आणि मरून पडला. तुझी नम्रता पाहून मी प्रसन्न झालो आहे. मी तुला नीतिशास्त्रावरचे काही प्रश्न विचारणार आहे. त्यांची उत्तरे तू दे. युधिष्ठिर म्हणाला, मला मान्य आहे. मग प्रश्नोत्तरे सुरू झाली. प्रश्न, सूर्य कोणामुळे उगवतो? उत्तर, ब्रह्मामुळे सूर्य उगवतो. प्रश्न, त्याची साथ कोण करतो? उत्तर, त्याची साथ देव करतात. प्रश्न, सूर्याला कोण मावळायला लावतं? उत्तर, धर्म सूर्याला मावळायला लावतो. प्रश्न, सूर्याची प्रस्थापना कशात असते? उत्तर, सूर्याची प्रस्थापना सत्यात असते. प्रश्न, माणूस विद्वान कशामुळे होतो? उत्तर, श्रुतींच्या अभ्यासामुळे माणूस विद्वान होतो. प्रश्न, माणसाला महानतेची प्राप्ती कशामुळे होते? उत्तर, तपोबलामुळे माणसाला महानतेची प्राप्ती होते. प्रश्न,
माणसाचा खरा स्नेही कोण? उत्तर, स्थिर बुद्धी हाच माणसाचा खरा स्नेही. प्रश्न, या स्थिर बुद्धीची प्राप्ती कशी होते? उत्तर, वडीलधाऱ्यांची सेवा केल्यानं बौद्धिक समृद्धी लाभते. प्रश्न, ब्राह्मणांना पवित्र का मानतात? उत्तर, कारण ते वेदांचा अभ्यास करतात. प्रश्न, कोणत्या आचरणामुळे ब्राह्मण धर्मनिष्ठ मानले जातात? उत्तर, तपाचरणामुळे. प्रश्न, ब्राह्मणांना दैवी का मानलं जात नाही? उत्तर, कारण ब्राह्मण हे मर्त्य असतात. प्रश्न, क्षत्रियांची महत्ता कशात असते? उत्तर, क्षत्रियांची महत्ता त्यांच्या शस्त्रात असते. प्रश्न, क्षत्रियांना पावित्र्य कशामुळे लाभतं? उत्तर, यज्ञ केल्यामुळं. प्रश्न, मर्त्य असल्यामुळे ब्राह्मण दैवी ठरत नाहीत, मग क्षत्रियांचं काय? उत्तर, भयामुळे क्षत्रिय दैवी ठरत नाहीत. प्रश्न, एखादा माणूस सर्व प्रकारची इंद्रिय सुख घेतो, तो बुद्धिमान आहे, लोक त्याचा आदर करतात, तो लोकप्रिय आहे, तो श्वासोच्छवास करतो, तरीही तो जिवंत नाही असं म्हणतात का? उत्तर, कारण तो देवांना, अतिथींना, सेवकांना आणि पितरांना काही देत नाही. प्रश्न, पृथ्वीपेक्षा अधिक वजनदार कोण? उत्तर, मातेचं वजन पृथ्वीहून अधिक. प्रश्न, स्वर्गाहूनही अधिक उच्च कोण? उत्तर, पिता. प्रश्न, वाऱ्याहूनही अधिक चपळ कोण? उत्तर, मन. प्रश्न, गवताहूनही अधिक संख्या कुणाची? उत्तर, मनातल्या विचारांची. प्रश्न, सर्वात मोठा सद्गुण कोणता? उत्तर, औदार्य. प्रश्न, सर्वात मोठी कीर्ती कोणती? उत्तर, दान देणाऱ्याची. प्रश्न, स्वर्गाहून श्रेष्ठ काय? उत्तर, सत्य. प्रश्न, सर्वात मोठं सुख कोणतं? उत्तर, सदाचरण. प्रश्न, माणसाचा आत्मा कोण? उत्तर, त्याचा पुत्र. प्रश्न, देवांनी माणसाला दिलेला मित्र कोण? उत्तर, माणसाची पत्नी. प्रश्न, माणसाचा मुख्य आधार कोण? उत्तर, मेघ. प्रश्न, माणसाचा मोठेपणा कशात आहे? उत्तर, दानात. प्रश्न, सर्वात प्रशंसा कशाची होते? उत्तर, कौशल्याची. प्रश्न, सर्वात मूल्यवान ठेवा कोणता? उत्तर, ज्ञान. प्रश्न, सर्वात मोठी मिळकत कोणती? उत्तर, आरोग्य. प्रश्न, सर्वात मोठं सुख कोणतं? उत्तर, समाधान. प्रश्न, या जगात सर्वश्रेष्ठ कर्तव्य कोणतं? उत्तर, कुणालाही इजा न करणं. प्रश्न, कुणावर नियंत्रण ठेवलं की पश्चाताप कधीही होत नाही? उत्तर, मनावर. प्रश्न, कशाचा त्याग केल्यावर तुम्ही लोकांना आवडता? उत्तर, गर्वाचा. प्रश्न, कशाचा त्याग केल्यावर तुम्ही श्रीमंत होता? उत्तर, वासनेचा. प्रश्न, कशाचा त्याग केला की पश्चाताप होत नाही? उत्तर, क्रोधाचा. प्रश्न, कशाचा त्याग केल्यानं माणूस सुखी होतो? उत्तर, लोभाचा. प्रश्न, सन्मार्गाची स्थापना कोण करतो? उत्तर, जे चांगले आहेत ते चांगला मार्ग स्थापन करतात. प्रश्न, संन्यासाची खूण कोणती? उत्तर, स्वधर्म पालन. प्रश्न, खरा ताबा कोणता? उत्तर, मनावरचा ताबा. प्रश्न, क्षमा म्हणजे काय? उत्तर, शत्रुत्व सहन करणं. प्रश्न, शरम म्हणजे काय? उत्तर, करू नये अशा कृत्यापासून परावृत्त होणं. प्रश्न, ज्ञान कशाला म्हणतात? उत्तर, दिव्यत्वाचं ज्ञान हे खरं ज्ञान. प्रश्न, शांती म्हणजे काय? उत्तर, हृदयाची शांती हीच खरी शांती. प्रश्न, दया म्हणजे काय? उत्तर, सर्वांच्या सुखाची इच्छा करणं. प्रश्न, साधेपणा म्हणजे काय? उत्तर, भावनांचा समतोल म्हणजे साधेपणा. प्रश्न, कुठला शत्रू अजिंक्य असतो? उत्तर, क्रोध. प्रश्न, कुठला रोग कधीही बरा होत नाही? उत्तर, लोभ. प्रश्न, कुणाला प्रामाणिक मानावं? उत्तर, जो सर्वांच्या सुखाची इच्छा करतो त्याला. प्रश्न, अप्रामाणिक कुणाला मानावं? उत्तर, ज्याच्या ठिकाणी दया नाही त्याला. प्रश्न, अज्ञान म्हणजे काय? उत्तर, स्वतःच्या कर्तव्यांचं ज्ञान नसणं. प्रश्न, गर्व म्हणजे काय? उत्तर, आपण करता आहोत किंवा दुःख भोगणारे आहोत अशी जाणीव म्हणजे गर्व.
प्रश्न. आळस म्हणजे काय? उत्तर. आपलं कर्तव्य न करणं. प्रश्न. दुःख म्हणजे काय? उत्तर. अज्ञान म्हणजे दुःख. प्रश्न. सहनशीलता म्हणजे काय? उत्तर. इंद्रियांना ताब्यात ठेवणं. प्रश्न. खरं स्नान किंवा प्रक्षालन कोणतं? उत्तर. मनाची अस्वच्छता दूर करणं. प्रश्न. दया म्हणजे काय? उत्तर. सर्व जीवांचं रक्षण करणं. प्रश्न. दुष्टता म्हणजे काय? उत्तर. इतरांविषयी वाईट बोलणं. प्रश्न. माणूस ब्राह्मण कशामुळे होतो? आचरणामुळे, जन्मामुळे, अध्ययनामुळे की विद्वत्तेमुळे? उत्तर. जन्म, अध्ययन, विद्वत्ता यापैकी कशानेही माणूस ब्राह्मण होत नाही. आचरणामुळे माणूस ब्राह्मण होतो. ज्याचा आचरण निर्दोष तो माणूस निर्दोष असतो. दुराचरणामुळे माणसाची कायमची अपकीर्ती होते. माणसाचं वर्तन जर योग्य नसेल तर ब्राह्मण होण्यासाठी वेदांचा अभ्यास उपयोगी पडत नाही. प्रश्न. जो सर्वांना आवडेल असं बोलतो त्याला कोणतं पारितोषिक मिळतं? उत्तर. तो सर्वांना आवडतो हेच त्याचं पारितोषिक. प्रश्न. जो विवेकानं वागतो त्याला काय मिळतं? उत्तर. तो ज्याची इच्छा धरतो ते मिळतं. प्रश्न. खूप मित्र असणाऱ्या माणसाला काय मिळतं? उत्तर. तो समाधानानं जगतो. प्रश्न. सद्गुणांची भक्ती करणाऱ्याला काय मिळतं? उत्तर. त्याला परलोकात सुखासन मिळतं. प्रश्न. या जगातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती? उत्तर. मोजता येणार नाही इतकी माणसं दररोज मरणाच्या मंदिरात प्रवेश करीत असतात. हे दृश्य पाहूनही मागं उरलेली माणसं आपलं इथं कायम राहणार आहोत, आपण अमर आहोत असा विश्वास बाळगतात. यापेक्षा आश्चर्यकारक काही असू शकत नाही. सन्मार्ग कोणता? उत्तर. युक्तिवाद कोणत्याही निश्चित निष्कर्षाकडे नेत नाही. एका श्रुतीच्या अर्थापेक्षा दुसऱ्या श्रुतीचा अर्थ वेगळा असतो. ज्याचं मत अचूक मानावं असा एकही ऋषी नाही. धर्म आणि कर्तव्य यांच्याबद्दलचं सत्य गुहेत दडलेलं असतं आणि म्हणून ज्याच्यावरून थोर माणसं चालत गेली आहेत तो सन्मार्ग मानावा. प्रश्न. बातमी कशाला म्हणावे? उत्तर. अज्ञानाने भरलेले हे जग एखाद्या कढईसारखं आहे. सूर्य हा अग्नी आहे, दिवस आणि रात्र इंधन आहेत, महिने आणि ऋतू लाकडी दांडा आहेत. या जगाच्या कढईत सर्व प्राणीमात्रांना शिजवणारा काळ हा स्वयंपाकी आहे. हीच बातमी आहे. प्रश्न. खरा माणूस कोणाला म्हणावं? उत्तर. प्रत्येकाच्या सत्कृत्यांचा अहवाल स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचतो आणि सगळ्या पृथ्वीवर पसरतो. ज्याचा हा अहवाल टिकून राहतो त्यालाच माणूस म्हणावं. प्रश्न. सर्व प्रकारची संपत्ती ज्याच्याकडे आहे असा माणूस कोण? उत्तर. जो माणूस आवड आणि नावड, सुख आणि दुःख, भूत आणि भविष्य या गोष्टी समान मानतो त्याच्याकडेच सर्व प्रकारची संपत्ती आहे असं मानावं. ही उत्तरे ऐकून यक्ष युधिष्ठिराला म्हणाला, तू दिलेली उत्तरं ऐकून मी प्रसन्न झालो आहे. या जगातला तू सर्वात शहाणा आणि सद्गुणी माणूस आहेस. माझी प्रसन्नता व्यक्त करण्यासाठी मी तुला एक वर देईन. तुझ्या कोणत्याही एका भावाला जिवंत करून मी तुला परत देतो. यासाठी कोणत्या भावाची निवड करायची हे ठरवण्याचं स्वातंत्र्य तुला आहे. हे ऐकून युधिष्ठिर यक्षाला म्हणाला, कृपा करून माझा श्यामल तरुण देखणा भाऊ नकुल याला परत जिवंत करून पाठव. युधिष्ठिराने नकुलची निवड केलेली पाहून यक्ष थक्क झाला. तो युधिष्ठिराला म्हणाला, मला तुझं आश्चर्य वाटतं. भीम तुला आवडतो हे मला ठाऊक आहे. युद्धात विजय मिळवण्यासाठी तू अर्जुनावर अवलंबून आहेस. गेली काही वर्ष तो या विजयाचीच तयारी करतो आहे. भीम किंवा अर्जुन यांची निवड तू का केली नाहीस? धृतराष्ट्रांच्या सर्व पुत्रांना भीमानं ठार केलं असतं. शक्तिमान शरीर आणि जबरदस्त क्रोध असलेला भीम तुला प्रिय आहे. जिवंत करण्यासाठी तू भीमांचं नाव का सुचवलं नाहीस? अर्जुनाचं का नाही? नकुलाचं नाव तू का सुचवलंस? युधिष्ठिर म्हणाला, धर्मापासून ढळण्यापेक्षा मी मरण पत्करणंच पसंत करीन. मी धर्मापासून कदापि ढळणार नाही हे जगाला कळावं अशी माझी इच्छा आहे. कुंती आणि माद्री या माझ्या पित्याच्या 2 भार्या होत्या. या दोघींचेही पुत्र जगावेत अशी माझी इच्छा आहे. मी कुंतीचा पुत्र आणि नकुल माद्रीचा पुत्र. या माझ्या दोन्ही मातांवर माझं सारखंच प्रेम आहे. एकीचं हृदय दुःखी आणि दुसरीचं आनंदी असं मी करणार नाही.
आणि म्हणून माझ्या भावांपैकी नकुल हा जिवंत झाला पाहिजे. युधिष्ठिराची उदात्तता पाहून यक्ष अतिशय प्रसन्न झाला. तो म्हणाला, तू थोर आहेस. तुझ्यासारखा दुसरा माणूस कधीही आणि कोठेही मला दिसणार नाही. तुझ्या सगळ्या भावांना मी जिवंत करतो. ज्या क्षणी तो हे बोलला त्या क्षणी गाढ झोपेतून जागे व्हावे तसे त्याचे चारही भाऊ उठून उभे राहिले. त्यांची तहान, भूक आणि थकवा नाहीसा झाला होता. युधिष्ठिराने आपल्या भावांना पुन्हा पुन्हा आलिंगन दिले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो यक्षाच्या पाया पडला आणि म्हणाला, यक्षदेवा, तू कोण आहेस हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. तू यक्ष नाहीस. धर्माच्या बारीक सारीक छटा कुठलाही यक्ष जाणत नाही. तू त्या जाणतोस. तू स्वर्गलोकातला कोणी देव असला पाहिजेस. आम्हाला प्रिय असा तू कोणीतरी आहेस. कदाचित तू आमचा पिता पंडू असावास. तू कोणीही अस, पण तू जो आहेस तसा प्रकट हो. तू कोण आहेस हे जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे. आपले भीतीदायक रूप यक्षाने टाकून दिले आणि आपल्या मूळ नैसर्गिक रूपात तो प्रकट झाला. त्याने युधिष्ठिराकडे हसून पाहिले आणि तो म्हणाला, मी तुझा पिता धर्म आहे. मला तुला भेटून तुझ्याशी बोलायचं होतं. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. या तुझ्या भावांबरोबर तू हे जग जिंकशील, पण तू त्याआधीच माझं राज्य जिंकून घेतलं आहेस. न्याय, बुद्धी हे ते माझं राज्य आहे. तू जे जिंकला आहेस त्याच्यासमोर या पृथ्वीवरचे सर्व विजय क्षुल्लक आहेत. तुझं महान नाव लोक सदैव स्मरतील. कलियुगात जे कोणी तुझं नाव उच्चारतील ते मला प्रिय होतील. ही महानता 4 नावांनाच लाभली आहे. निषदराज नल, तुझं नाव, श्रीरामाची पत्नी सीता आणि चौथं नाव आहे तुम्हाला सर्वांना प्रिय असलेल्या कृष्णाचं. ब्राह्मणाच्या झोपडीतून चोरीला गेलेल्या अरणी या काटक्या मीच चोरल्या होत्या. तू या सरोवराकडे यावंस अशी माझी इच्छा होती. तू त्या अरणी आता त्या ब्राह्मणाला देऊ शकतोस. मी तुला आणखी एक वर देतो. तुझा 12 वर्षांचा वनवास संपला आहे. शेवटचा आणि अत्यंत कठीण वर्ष आता आला आहे. तुमच्या सर्वांच्या अंगावर धर्माचं चिलखत आहे. माझी तुमच्यावर कृपा असल्यामुळे मी तुम्हाला आश्वासन देतो की अज्ञातवासाच्या शेवटच्या वर्षात तुम्हाला कोणीही ओळखणार नाही. अज्ञातवासाच्या काळात तुम्हाला इच्छा होईल तिथं तुम्ही जाऊ शकता. तुम्ही कोण आहात हे कोणीही ओळखू शकणार नाही. युधिष्ठिराला अनावर आनंद झाला. तो आपल्या पित्याला भेटला होता. तो त्याच्या पाया पडला आणि त्याच्या पायांचे त्याने पुन्हा पुन्हा चुंबन घेतले. त्याने आपल्या पित्याच्या पायांवर डोके ठेवले तेव्हा त्याला रडू आवरेना. तो त्यांना म्हणाला, प्रभो, मला आयुष्यात दुसरं काहीही नको आहे. तुमच्या दिव्य रूपाचं दर्शन मला झालं. मी माझ्या पित्याला पाहिलं. तुम्ही दिलेले सगळे वर मी कृतज्ञतापूर्वक स्वीकारीन. पण हे धर्मदेवा, तुमच्याकडून आणखी एक वर मला हवा आहे. धर्म म्हणाले, तुला हवा तो वर माग, मी तो तुला देईन. युधिष्ठिर म्हणाला, धर्मदेवा, मी माझ्या 6 भयंकर शत्रूंवर युद्धात विजय मिळवावा असा मला वर द्या. मोह, क्रोध, लोभ, डस्वार्थ, औद्धत्य आणि असूया हे ते शत्रू आहेत. माझं मन सदैव सत्याला धरून राहील हा वर मला द्या. याशिवाय या जगात मला काहीही नको आहे. धर्माने स्मित केले आणि तो युधिष्ठिराला म्हणाला, वत्सा, जे तुझ्याजवळ आहे तेच तुला देण्याची गरज नाही. तू तुझ्या शत्रूंवर आधीच विजय मिळवला आहेस. माझ्या मुलांनो, जा आणि सुखी व्हा. तुमचं दुःख लवकरच संपेल. मी तुमच्या बाजूचा आहे. मी जिथं आहे तिथं सदैव विजय असेल. जिथं कृष्ण तिथं मी सदैव असेन. जोपर्यंत तू माझं स्मरण करतो आहेस तोपर्यंत तुला कोणीही इजा करू शकणार नाही. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पांडवांची वनवासाची 12 वर्षे संपत आली होती. अत्यंत कठीण असे अज्ञातवासाचे अखेरचे वर्ष उरले होते. त्यांना अज्ञातवासात असताना ओळखण्याचा आणि पुन्हा 12 वर्ष वनवासात पाठवण्याचा दुर्योधन जास्तीत जास्त प्रयत्न करणार हे त्यांना ठाऊक होते. पहिल्या 12 वर्षापेक्षा अज्ञातवासाचे हे वर्ष पांडवांना कठीण वाटत होते. पण पांडव जराही भ्याले नाहीत. धर्माच्या आश्वासनाने त्यांना नवा हुरूप आला होता. पांडव अज्ञातवासाच्या योजना